तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हरभऱ्याचे बियाणे देतो म्हणत कळमनुरी तालुक्यातील वाई येथील शेतकऱ्याचे कृषी सहाय्यक जे आहे ते कागदपत्र सातबारासह आधार कार्ड यासह इतर कागदपत्र तयार केले आणि याच शेतकऱ्याच्या नावावरती एक पौर्णिमा नावाचा बचत गट तयार केला आणि त्याच बचत गटाच्या माध्यमातून या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचं उघड आलेलं आहे। पोखरा योजनेअंतर्गत याच आदिवासी बांधव शेतकऱ्यांचे जे आहेत ते विविध योजनेअंतर्गत त्यांनी पौर्णिमा नावाचा बचत गट काढला आणि त्यात त्याची फसवणूक झाल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे। तर याच बचत गटाचे सर्व अध्यक्ष सदस्य त्याचबरोबर सचिव हे सर्व या वाई गावातील ग्रामस्थ आहेत आणि ते ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। नेमकं प्रकरण काय आपण याच ग्रामस्थ काय सांगाल? पौर्णिमा नावाचा बचत गट आहे, त्या बचत गटावरती तुम्ही सदस्य आहेत की काय? नेमकं प्रकरण काय सगळं? त्या गटामध्ये आम्ही ते सदस्य आहे, ते आम्हाला आमच्या कोणत्या कृषी अधिकाऱ्याने 7/12 आणि होल्डिंग त्या बॅकी देतो म्हणून नेल्यात। त्यानंतर आम्हाला बॅकी दिली नाही, काय नाही, आणि त्याच्या परस्पर त्याने कोणते काय केलं ते आम्हाला माहित नाही। नंतर त्याने असा पता लागला की त्याच्यावर त्याने ट्रॅक्टर असे काहीतरी अवजार उचलले म्हणून आम्हाला माहित झालं। नंतर आम्ही त्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे। त्यानंतर माहिती होईल काय आहे म्हणजे सदरी त्याची चौकशी चांगल्या प्रकारे व्हावं। नाही, मात्र जे पौर्णिमा नावाचा गट दाखवला जातोय आता ऑनलाईनला, तुम्ही जे डॉक्युमेंट काढले हा गट खरंच तुम्ही त्या गटाचे सदस्य मेंबर आहेत का? नाही, आम्हाला पता सुद्धा नाही ते गट तयार केला म्हणून, हे सुद्धा माहित नव्हतं आम्हाला। म्हणजे हे धक्कादायक आहे की या शेतकऱ्यांना जो पौर्णिमा नावाचा गट तयार केला या गटासंदर्भात काही माहिती नाही, मात्र संबंधित जो कृषी कार्यालयाचा जो कोणी सेवक असेल सहाय्यक असेल त्यांनीच या गावातून हे कागदपत्र नेले आणि समोर काय झालं आम्हाला काही माहित नाही। मात्र पौर्णिमा नावाच्या गटानं जे आहे ते याच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे। काय सांगाल? अजून काय माहिती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे ते ट्रॅक्टर मालकाचा अगोदर फोन आला शुक्रवारी, तर ते म्हणू लागले आमच्या नावावर ट्रॅक्टर नावे करून द्या। आम्ही म्हणलं आम्ही तुम्हाला आमच्यापाशी काहीच नाही, तुम्हाला काय नावे करून द्यायचं? तर ते म्हणे तुमच्या नावाने बचत गट आहे। म्हणलं आमच्या नावाने बचत गट काही नाही। मग आमच्या लक्षात आलं आम्ही असे आधार कार्ड आणि आपले 7/12 दिली होती आपले कृषीकडे, तर त्यानं असा काहीतरी घोळ केलाय। कोणाकडे दिले होते तुम्ही 7/12 होल्डिंग आधार कार्ड हे सगळं कोण होतं? कोणाला दिलं होतं? मार्केट सर। मार्केट म्हणजे हे कोण्या विभागाचे होते? ते आपले कृषी विभाग। बरं, तर ते आपले कुरुडीकडे दिले, ते कुरुडी नंतर त्यांच्याकडे दिले। बरं, तर मग त्याने आमच्या माघारी त्याने बचत गट तयार केला। 3 वर्ष या गोष्टीला कमीत कमी 3 वर्ष व्हायले। म्हणजे 3 वर्षाखाली याच वाई गावातील शेतकऱ्यांकडून जे आहेत ते कृषी सहाय्यकांना विविध डॉक्युमेंट नेले आणि त्या आधारे एक पौर्णिमा नावाचा बचत गट तयार केला। आणि ते नेमकं काय तुम्ही डॉक्युमेंट नेले होते सगळे, नेमकं काय झालं? हो, ते मला म्हणाले की हरभऱ्याच्या बॅगा आणि फवारणीचे औषध देतो म्हणून कागदपत्र गोळा करा म्हणले। गोळा केले मी आणि त्यांना दिले। तर त्यांनी एके दिवशी मला फोनवर विचारलं की तुमच्या मुलीचे नाव काय? मी म्हणलं पौर्णिमा। म्हणून त्यांनी ते पौर्णिमा गटच स्थापन केला त्या पौर्णिमा नावानं। अच्छा, म्हणजे ह्या ग्रामस्थांचा या शेतकऱ्यांचा कुठलाही संबंध त्या पौर्णिमा नावाच्या गटामध्ये नाही, मात्र त्याच गटाच्या माध्यमातून काही महिला लाभार्थी सुद्धा दाखवून आलेले आहेत। तर तुम्ही लाभ घेतलेला का खरंच त्या गटामध्ये? नाही, काहीच माहित नाही सर। बरं, नाही, लाभ बी घेतला नाही आणि कोणता आम्ही सही पण केली नाही। आम्ही कोणता टाकून बाकीचा दुसरा कोणता दिला नाही, फक्त आधार आणि 7/12 दिली होती। ते बी आम्हाला बियाणं आणि औषधी देतो म्हणून आम्हाला म्हटलं तसं म्हणून आम्ही दिले ते, बाकी काहीच माहित नाही। त्याचा ट्रॅक्टर सुद्धा माहित नाही, त्याचा कलर सुद्धा माहित नाही। आता ते परस्पर असं धमक्या द्यायल्यामुळे आता आम्हाला लक्षात आलं की आम्ही डॉक्युमेंट दिल्याबद्दल हे असं घडलंय, म्हणून ती चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे कृषी अधिकाऱ्यांना। या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी या ग्रामस्थांची मागणी आहे। काय नेमकं प्रकरण घेऊन हे सगळे लोक तुमच्याकडे आले होते आज? नेमकं प्रकरण काय? मुळात हे सर्व वाई गावातील सर्व आदिवासी शेतकरी आहेत आणि त्यांनी माझ्याकडे हे विषय जेव्हा मांडले त्यांनी सांगितले की आमचा शेतकरी गटही नाही आणि आमच्या शेतकरी गट परस्पर या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि या माध्यमातून यांना एक अनोळखी माणूस तो येऊन सांगतो की तुम्ही जे ट्रॅक्टर आहे ते तुमच्या मालकीचं आहे, पण तुम्ही इथं सह्या करा, तुमच्या बचत गटाला ते ट्रॅक्टर मिळालेलं आहे आणि ते मला माझ्या नावावर करायचंय। म्हणजे याचा अर्थ असा होतो की कृषी विभागाच्या संमतीने या पद्धतीने परस्पर अशा पद्धतीनं एक गट स्थापन करायला, आदिवासी शेतकऱ्यांचा गट स्थापन करून या ठिकाणी शेती आणि ट्रॅक्टरचे अवजार आहेत हे यांच्या नावाने परस्पर इतर लाभार्थ्यांनी उचललेले आहेत। या संदर्भात आम्ही आज कळमनुरी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी परस्पर भेटून त्यांना निवेदन सुद्धा या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि तातडीने या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे। अशा पद्धतीने किती आदिवासी लाभार्थ्यांचं या ठिकाणी शोषण होणार हा प्रश्न या ठिकाणी आमच्या सर्व
या आदिवासी समाजाला या ठिकाणी पडलेला आहे. काय तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय गवाही दिली आता? तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगितले की यांचा गट नसताना सुद्धा यांच्या गटांचं नाव घेऊन जर परस्पर या ठिकाणी अनोळखी एखादा व्यक्ती ट्रॅक्टर उचलत असेल तर या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार? तर त्यांनी सांगितले आम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही या संदर्भात ट्रॅक्टर जप्ती असेल किंवा त्याच्यावर कारवाई असेल या संदर्भात आम्ही करू. पण आम्हाला असं वाटत नाही की खरंच कृषी विभाग तातडीने अशा पद्धतीने पाऊल उचलेल म्हणून. निश्चितच या सर्व शेतकऱ्याला घेऊन यांनी जे आहे ते आज कळमनुरी या कृषी कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि त्या दरम्यान त्यांनी कृषी अधीक्षकांना जे आहे ते निवेदन दिलेलं आहे. खरं पाहिलं तर पौर्णिमा नावागावाचा गट अस्तित्वात आहे, मात्र त्या गटातील हे सदस्य जे आहेत ते पूर्णतः बोगस गट तयार करण्याचा या ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वाई, कळमनुरी, हिंगोली. कळमनुरी तालुक्यामध्ये ही तक्रार प्राप्त झालेली दिसून येते मोजेगा वाई इथे. आणि पोखराचं एक 6 वर्षाचं कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये आम्ही शेतकऱ्याचे जे बचत गट आहे त्यांना विविध प्रकारचे लाभ देतो. आता याच्यात ही तक्रार जी अवजारे बँकेच्या संदर्भात दिसून येते वाई येथील. आणि या तक्रारीवरून आमच्या कार्यालयातल्या कृषी सहाय्यक अंकुश मार्कड यांचंसुद्धा नाव या तक्रारीत लिहिलेलं आहे. आणि असं म्हटले की त्यांनी आदिवासी शेतकऱ्याला काही चुकीची माहिती देऊन त्यांच्या चुकीच्या ठिकाणी सह्या घेऊन गट स्थापन करून लाभ उचलला आहे. तर या तक्रारीच्या अनुषंगाने ही तक्रार तालुका कृषी अधिकारी कळमनुरी यांना प्राप्त झालेली आहे. या कार्यालय स्तरावरून आम्ही पुढे चौकशी नेमू आणि या चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्या दोषीविरुद्ध जे काही प्रशासनाच्या याच्यातून योग्य ती कारवाई असेल कारवाई प्रस्तावित होईल. तर पहिले तर चौकशी नेमावी लागेल आणि चौकशी झाल्यानंतर त्या चौकशीत जे काही समजा आढळून येईल सत्य त्याप्रमाणे आम्ही त्यात कारवाई करू. आधी तर चौकशी होईल, त्या चौकशीत काय आढळतं त्याच्यावर ज्या गोष्टी समजा काही गंभीर बाबी गोष्टी आढळून येऊ शकतात असतील तर ज्या काही गोष्टी समजा गंभीर असतील तर त्या गंभीर गोष्टी तुम्ही जे म्हणता ट्रॅक्टरच्याकडे नाही तसं काही आढळून आलं तर त्या पद्धतीने त्याची कारवाई प्रस्तावित करू नका. पण सध्या आधी चौकशी होणं अपेक्षित आहे. आजच ते सांगणं तसं शक्य नाही की आहे की नाही. चौकशी आमची समजेल ते आणि चौकशी नेमू आम्ही. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.